students, today we are going to see one of sentences. आता नेमकं one of sentence कोणते असतात, कशा प्रकारचे असतात याविषयी माहिती जाणून घेऊया. आता one of हा जो सेंटेन्स प्रकार आहे हा जनरली कुठे पाहायला मिळत असतो, डिग्री मध्ये. तर आज आपण असा काय भाग शिकणार आहोत, सुपरलेटिव्ह डिग्री इनटू पॉझिटिव्ह डिग्री विथ वन ऑफ सेंटेन्सेस. चला, सुपरलेटिव्ह डिग्री इनटू पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री बघा, यामध्ये आपण जे काही सेंटेन्स बघणार आहोत ते कोणते सेंटेन्स बघणार आहोत, वन ऑफ सेंटेन्सेस. वन ऑफ सेंटेन्सेस. आता हे नेमकं वन ऑफ सेंटेन्सेस आहे तरी काय बरं, हे नेमकं आहे तरी काय. तर यावेळेस जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेले होते त्या ठिकाणी फक्त पॉझिटिव्ह डिग्री करत असताना नो अदरने आपण वाक्याची सुरुवात केली होती. पण आजच्या तासामध्ये आपण असे काही सेंटेन्स बघणार आहोत की ज्याच्यामध्ये इन्क्लूड वन ऑफ म्हणजेच वन ऑफचा समावेश असेल असे काही वाक्य बघणार आहोत आणि त्याची पॉझिटिव्ह डिग्री कशा पद्धतीने करायची तर याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. लेट अस सी कन्स्ट्रक्शन. व्हेरी फ्यू प्लस विशेषणानंतरचे सर्व शब्द. विशेषणानंतरचे सर्व शब्द प्लस प्लुरल टू बीज फॉर्म. प्लुरल टू बीज फॉर्म म्हणजेच अनेक वचन टू बीज रूप. टू बीज फॉर्म प्लस ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप घ्या. प्लस सब्जेक्ट. बघा या ठिकाणी कन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे, लेट अस सी कन्स्ट्रक्शन. व्हेरी फ्यू प्लस विशेषणानंतरचे सर्व शब्द म्हणजेच काय, आफ्टर ॲडजेक्टिव्ह वर्ड्स म्हणजेच विशेषणानंतरचे सर्व शब्द प्लस प्लुरल टू बीज फॉर्म प्लस ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप प्लस सब्जेक्ट. बघा या पद्धतीनुसार आपल्याला वाक्यामध्ये काय करावं लागेल, बदल करावा लागेल. लेट अस सी फर्स्ट सेंटेन्स. जपान इज वन ऑफ द richest countries in the world. आणि तुम्हाला जर एक्झाम मध्ये विचारलं मेक इट पॉझिटिव्ह डिग्री तर कशा पद्धतीने आपण बनवणार. इथे ब्रॅकेट मध्ये जर तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं असेल मेक इट पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे स्पीडी, तर या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने तयार करायचं हे बघूया. तर बघा या ठिकाणी सगळ्यात पहिले वाक्यामध्ये काय आलेलं आहे जाणून घ्यायचं. या वाक्यामध्ये वन ऑफ आलेला आहे. वन ऑफ आला असेल तर कट करायचा, घ्यायचा नाही. का घ्यायचं नाहीये, तर या ठिकाणी आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीची आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री बनवायची आहे. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह डिग्री बनत असताना जर वाक्यामध्ये वन ऑफ आलेला असेल किंवा सम ऑफ आलेला असेल तर देखील ते शब्द काय करायचे असतात, काढून टाकायचे असतात. ठीक आहे. त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये कोणता प्रकार आलेला आहे म्हणजे कोणती डिग्री आलेली आहे हे ओळखायचं. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कसं ओळखायचं. तर या ठिकाणी विशेषणाला बघा काय लागून आलेलं आहे, ईएसटी लागून आलेला आहे. म्हणजे द आणि ईएसटी प्रत्यय लागून आलेला असेल विशेषणाला तर ती डिग्री कोणती असते, तर ती डिग्री जी असते ती डिग्री कोणती असते, तर ती डिग्री सुपरलेटिव्ह डिग्री असते. तर सुपरलेटिव्ह डिग्रीचा बदल आपल्याला कशामध्ये करायचा आहे, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस आता नेमकं काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी तुम्ही ॲडजेक्टिव्ह ओळखलेला आहात. त्यानंतर आणखी कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय बदल दिसतो आहे, तर या ठिकाणी इथे येणारे जे ऑब्जेक्ट आहे ते कसं दिसत आहे, तर ते जे ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट प्लुरल मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. तर नेहमी प्लुरल मध्येच येणार. ऑलवेज रिमेंबर धिस थिंग्स. म्हणजेच काय, ज्यावेळेस वन ऑफचं वाक्य वाक्यात येत असेल त्यावेळेला पॉझिटिव्ह डिग्री करायची असताना
आपल्याला दिलेल्या वाक्यात जे काही ऑब्जेक्ट आलेलं असेल ते ऑब्जेक्ट नेहमी कसं राहणार आहे, प्लुरल मध्येच राहणार आहे. त्यामुळेच आपण कन्स्ट्रक्शन मध्ये प्लुरल टू बी फॉर्म यूज करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा आता आन्सर कसं होईल. जपान इज वन ऑफ द रिचेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड दिलेलं आहे. तर सरळ सरळ वन ऑफला कट करून टाकायचं आहे. त्याऐवजी वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायचं आहे, व्हेरी फ्यू. कदाचित तुम्हाला पेपरमध्ये बिगिन द सेंटेन्स विथ व्हेरी फ्यू असं पण येऊ शकेल, म्हणजेच व्हेरी फ्यूने वाक्याची सुरुवात करा. तर अशा वेळेस त्याला काय म्हटलं जाते, चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री. हे तुम्हाला कन्सिडर करायचं असते, तुम्हाला विचारात घ्यायचं असते. ठीक आहे, इथे व्हेरी फ्यू घेतल्यानंतर या विशेषणानंतरचे सर्व शब्द घ्यायचे आहे. कोणते आहे, कंट्रीज इन द वर्ल्ड. इन द वर्ल्ड हे घेतल्यानंतर या ठिकाणी हे जे ऑब्जेक्ट आलेलं होतं हे कसं दिसतंय तुम्हाला, इन प्लुरल मध्ये. त्यामुळे टू बी फॉर्म सुद्धा प्लुरल मध्ये घ्यायचं आहे. या ठिकाणी टू बी फॉर्म कोणतं दिसते आहे, इज. पण आपल्याला इज घेता येणार नाही, तर इजचं प्लुरल काय होईल, आर. त्यानंतर ॲज मध्ये विशेषण मूळरूप घ्या, ॲज, रिच, ॲज. त्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आलेला आहे, जपान. फुल स्टॉप. बघा आन्सर कसं झालेला आहे, व्हेरी फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड आर ॲज रिच ॲज जपान. ठीक आहे, लेट अस सी अनदर एक्झाम्पल. गोल्ड इज वन ऑफ द heaviest metals. बघा गोल्ड इज वन ऑफ द हेवीएस्ट मेटल्स असं दिलेलं आहे. आता या ठिकाणी कोणते वर्ड्स आपल्याला ओमिट करायचे आहे, वन ऑफ काढून टाकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता दिलेल्या वाक्यात काय शिल्लक दिसत आहे, फक्त सुपरलेट डिग्रीचे विशेषण लक्षात आलेलं आहे. कोणतं आहे, दी हेवीएस्ट आलेलं आहे. तर या ठिकाणी दी पण कट करा आणि या ठिकाणी सुपरलेटिव्ह प्रत्यय जे लागून आलेल्या विशेषणाला ते सुद्धा कट करायचं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी ईएसटी जे आहे ते कट करायचं आहे. ठीक आहे, चला आता आन्सर कडे वळूया. कसं होईल बघा, वन ऑफ असल्यामुळे सरळ सरळ वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायचं आहे, व्हेरी फ्यू. राईट, व्हेरी फ्यू घेतल्यानंतर दिलेल्या वाक्यातील जे ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला सुरुवातीला घेऊया. कसं आहे ऑब्जेक्ट, दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट जे आहे ते प्लुरल मध्येच राहणार, 100% प्लुरल मध्ये आहे, मेटल्स. त्यानंतर हे जे टू बी फॉर्म आहे या टू बी फॉर्मचा प्लुरल मध्ये हे करायचं, आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे याला अनुसरून काय होईल, हे आर इन. राईट, त्यानंतर ॲज मध्ये विशेषणाचं मूळरूप घ्या, ॲज हेवी. याचं मूळरूप काय होईल, हेवी. या ठिकाणी आयचा काय घेतलेला आहे, वाय. ॲज हेवी ॲज सब्जेक्ट काय होईल, गोल्ड. सब्जेक्ट काय आपला या ठिकाणी, गोल्ड. तर आपण याला शेवटी ऑब्जेक्ट मध्ये घेऊन चलूया, ऑब्जेक्ट मध्ये घेऊन जाऊया गोल्ड. तर शेवटी आपण गोल्ड घेतलेला आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं आहे का, इथे आपण आयचा वाय घेतलेला आहे. जर तुम्ही सपोज वायचा आय जशाचा ठेवला असता तर तुमचं आन्सर रॉंग आलं असतं. कारण आपण ज्यावेळेस ईएसटी प्रत्यय लावतो त्यावेळेस वायला काय केलेलं आहे, IEST लावलेला आहे. म्हणून आपण पॉझिटिव्ह डिग्री करत असताना याचं बेसिक फॉर्म करून घेत असतो. ते म्हणजे काय झालेलं आहे, HEAVY झालेलं आहे. बघा आन्सर कसा आलेला आहे, व्हेरी फ्यू मेटल्स आर ॲज हेवी ॲज गोल्ड. ठीक आहे, या दोन वाक्यामध्ये जे आपण पॉझिटिव्ह डिग्री लक्षात घेतलेली आहे, आजच्या तासामध्ये आपण काय लक्षात घेतलेलं आहे की हाऊ टू मेक सुपरलेट डिग्री इन टू पॉझिटिव्ह डिग्री विथ वन ऑफ सेंटेन्सेस. तर या ठिकाणी सुपरलेट डिग्रीचं आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करणार आहोत, पण कोणत्या वाक्याचं केलेलं आहे, वन ऑफ सेंटेन्स असलेले. तर अशा वेळेस नेमकं काय लक्षात घेतलेलं आहे तुम्ही बघा. सगळ्यात पहिले वाक्यातला वन ऑफ काढून टाकायचा. वन ऑफ काढून टाकल्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला पॉझिटिव्ह डिग्री करत असताना व्हेरी फ्यू घ्यायचं. व्हेरी फ्यू घेतल्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये जे काही आफ्टर ऍडजेक्टिव्ह वर्ड्स असतील ते घेतले. त्यानंतर प्लुरल टू बी फॉर्म घेतलं होतं, जे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे प्लुरल टू बी फॉर्म वापरलेलं नाही आहे तिथे आपण फक्त कोणतं वापरलं होतं, सिंग्युलरच टू बी फॉर्म वापरलेलं होतं. पण या तासामध्ये आपल्याला प्लुरल टू बी फॉर्म वापरायचं असते. आणि त्यानंतर ॲज मध्ये विशेषणाचं मूळरूप घेतलं आपण आणि त्यानंतर त्या ठिकाणी सब्जेक्ट घेतलेला आहे. ठीक आहे, इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी the next part of this topic. Thank you.